नमस्कार, संगीता's किचन मध्ये आज आपण बनवतोय दाल खिचडा। रेसिपीसाठी काय काय साहित्य लागतं ते आपण बघूया। दाल खिचड्यासाठी इथं मी 1 वाटी तांदूळ घेतलेले आणि अर्धी वाटी डाळ, तुरीची आणि मुगाची मिक्स अशी अर्धी वाटी डाळ घेतलेली। 1 वाटी तांदळाला अर्धी वाटी डाळ, दोन्ही मिक्स डाळी। इथं उभा कांदा चिरून घेतलेला 1 वाटी, 1 वाटी टोमॅटो, कोथिंबीर, लसूण, जिरे, 3 ते 4 हिरव्या मिरच्याचे काप करून घेतलेले मोठे, कढीपत्ता, लाल मिरची, हळद, हिंग आणि लसूण घेतलेला, धने जिऱ्याची पावडर, चवीनुसार मीठ। आता आपण रेसिपीला सुरुवात करू। 2 ते 3 चमचे इथे तेल टाकून घेतलं मी। ते चांगलं तापल्यानंतर लसूण टाकून घ्यायचं, 1 चमचा जिरे, हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा, कांदा उभा चिरून घेतलेला आहे। थोडंसं मीठ टाकायचं, मिठाने कांदा पटकन परततो। कांदा थोडा इथं परतून झाला। आता याच्यात 1 टोमॅटो टाकू, धने जिरे पूड 1 चमचा, हिंग, हळद, लाल मिरची, हिरवी मिरची टाकली त्यामुळे लाल मिरची मी 1 चमचा घेतली, अर्धा चमचा हळद। कांदा, टोमॅटो सर्व मसाले मिक्स चांगले परतून झाल्यावर 1 चमचा तूप टाकते, थोडी कोथिंबीर, गरम पाणी टाकून घेते। 1 वाटी तांदळाला तिप्पट पाणी टाकायचं। चवीनुसार मीठ टाकून घेतलं। पाण्याला उकळी आल्यानंतर इथं आपण डाळ तांदूळ धुवून ठेवले ते टाकून द्यायचे। पाण्याला उकळी आलेली आहे, तर डाळ तांदूळ धुवून ठेवले ते पाण्यामध्ये टाकून घ्यायचे। आता 10 ते 15 मिनिटं बारीक गॅसवरतीच आपल्याला डाळ खिचडा शिजून द्यायचा आहे। इथे आपला डाळ खिचडा बनवून तयार आहे। तडका देते, थोडंसं तेल, मिरची पावडर,
वरून कोथिंबीर टाकून घेऊ. एक चमचा तूप. इथे आता डाळ खिचडा तयार आहे. रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंट मध्ये सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटू पुन्हा नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.